नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घटस्फोट म्हणजेच डिवोर्स या विषयी माहिती घेणार आहोत. आता घटस्फोट, जेव्हा घटस्फोटाकरता तुम्ही न्यायालयामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल, पिटिशन करायची असेल, तर तेव्हा कोणत्या ग्राउंड्सवरती किंवा कोणत्या आधारावरती तुम्ही पिटिशन फाईल करणार त्याविषयी माहिती असणं जरुरी आहे. कारण जर तो आधार कायद्याने ग्राह्य नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर तो पिटिशन फाईल केला तर कोर्टाकडून रिजेक्ट होण्याची शक्यता आहे किंवा तुमचा जो पिटिशन आहे तो डिसमिस होण्याची शक्यता आहे. तर असे कोणकोणते ग्राउंड्स आहेत की ज्याच्या आधारे तुम्हाला जो काही घटस्फोटाचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला घटस्फोट मिळवण्याकरता त्याचा चांगला आधार मिळू शकेल. तर असे कुठले ग्राउंड्स आहेत ते आपण बघूया. तर सर्वप्रथम पहिला जो ग्राउंड आहे तो हिंदू मॅरेज ॲक्टनुसार एखादा पार्टनर आहे म्हणजे पती किंवा पत्नी याच्यापैकी कोणीही स्वतःच्या मर्जीने कुठल्या इतर व्यक्तीबरोबर, विवाहित किंवा अविवाहित व्यक्तीबरोबर सेक्शुअल रिलेशन ठेवले असतील तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ती माहिती मिळाली असेल तर त्या आधारावर तुम्ही डिवोर्ससाठी कोर्टामध्ये ॲप्लिकेशन करू शकता. तर दुसरा त्याच्यामध्ये असं आहे की क्रुएल्टी. तर क्रुएल्टी म्हणजेच क्रूरतेची वागणूक. जर लग्न झाल्यानंतर पती किंवा पत्नी यापैकी दोघांपैकी कोणीही आपल्या पार्टनर बरोबरती क्रौर्याची वागणूक केली असेल किंवा दिली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला डिवोर्ससाठी त्या ग्राउंडवरती अर्ज करता येतो. आता क्रूरता म्हणजे त्याच्यामध्ये शारीरिक हिंसाचार सुद्धा असू शकतो किंवा मानसिक छळ सुद्धा असू शकतो. म्हणजे जरुरी नाही की प्रत्येक वेळी मानसिक छळच असला पाहिजे किंवा प्रत्येक वेळी शारीरिक छळच असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा छळ मानसिक किंवा शारीरिक असेल तर त्याच्यामध्ये तो अर्ज करता येतो. आता तिसरा त्याच्यामध्ये ग्राउंड आहे की हा जो पिटिशन दाखल केला जातो पती किंवा पत्नीतर्फे, तेव्हा तो पिटिशन दाखल केला जेव्हा करता तर त्याच्या किमान 2 वर्ष आधीपासून त्याच्या पार्टनरनी त्याचा त्याग केलेला असला तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोर्टामध्ये पिटिशन फाईल करू शकता आणि कोर्टाला त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की गेल्या 2 वर्षापासून किंवा 2 वर्षापेक्षा अधिक काळापासून मला याच्यामध्ये माझ्या पार्टनरनी मला सोडून दिलेला आहे किंवा माझा त्याग केलेला आहे किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण डेझर्शन म्हणतो किंवा परित्याग म्हणतो मराठीमध्ये, तर तो केलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तो अर्ज आपण करू शकतो. आता दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अजून अशी आहे, एखादा पती किंवा पत्नी ह्या दोन्हीपैकी कोणीही जर स्वतःचा जो रिलिजन आहे तो सोडून दिलेला आहे आणि दुसऱ्या रिलिजनमध्ये तो कन्वर्ट झालेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये जर तो पिटिशन जेव्हा दाखल केलेला असेल त्यावेळी जर तो त्या ग्राउंड जो आहे त्याच्यामध्ये तो पती किंवा पत्नी असं कोर्टाला सांगू शकतात की माझ्या पतीने किंवा पत्नीने जो रिलिजन आहे तो चेंज केलेला आहे, तो हिंदू राहिलेला नाही, तर त्याच्याने तो कन्वर्ट झालेला आहे इतर मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा इतर कुठल्या धर्मामध्ये कन्वर्ट झाल्यामुळे आता मला त्याच्यामध्ये डिवोर्स पाहिजे, अशा प्रकारे तो अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक ग्राउंड असा आहे की पती किंवा पत्नी यांच्यापैकी एक जण कोणी जर अशा प्रकारे त्याला वेड लागलेला आहे किंवा वेडेपणाचे झटके येत आहेत आणि ते इनक्युरेबल आहेत, म्हणजे त्याच्यावरती उपचार करून देखील तो बरा होऊ शकत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये देखील अर्ज करू शकतो घटस्फोटाकरता. किंवा अशी एखादी मेंटल डिसऑर्डर आहे की ती क्युरेबल नाही आहे, तर तशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही कोर्टामध्ये जाऊन अर्ज करू शकता. आणखीन एक ग्राउंड असा आहे की हे जे काही मेंटल डिसऑर्डर्स मी सांगितल्या त्या इतक्या तीव्रतेच्या आहेत की
एखादा जोडीदार त्याच्या जोडीदाराबरोबर ती अजिबातच राहू शकत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तो कोर्टाला सांगू शकते की मला ह्या जोडीदाराबरोबर राहणं शक्य नाही, त्यामुळे मला डिवोर्स त्याच्यामध्ये पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये एखाद्या जोडीदाराला, पती किंवा पत्नीला इनक्युरेबल लेप्रोसी म्हणजे अशा प्रकारचा कुष्ठरोग झालेला आहे की जो बराच होऊ शकत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये देखील तो त्याला घटस्फोटाकरता त्या आधारे अर्ज करता येईल. किंवा आणखीन एक ग्राउंड असा आहे की हिंदू मॅरेज ॲक्टनुसार की जर एखाद्या जोडीदाराला, पतीला किंवा पत्नीला व्हेनरल डिसीज झालेला आहे आणि तो कम्युनिकेबल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे तर व्हेनरल डिसीज म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या जोडीदाराला गुप्तरोग झालेला आहे आणि तो जोडीदाराच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तो त्याला होऊ शकतो किंवा संबंधांमुळे होऊ शकतो, तर अशा परिस्थितीमध्ये देखील तो ग्राउंड तुम्ही घेऊ शकता. आता आणखीन एक ग्राउंड असा आहे की एखाद्या जोडीदाराने जे काही सांसारिक जीवन आहे त्याचा एखाद्या धर्मानुसार, म्हणजे त्याच्या धर्मानुसार त्याने त्याग करून टाकलेला आहे, त्याने संन्यास घेतलेला आहे असंही आपण म्हणू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घटस्फोटाकरता त्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता. आणि शेवटचा जो ग्राउंड आहे की एखादा जोडीदार, नवरा किंवा बायको, जो जेव्हा पिटिशन दाखल करतो त्याच्या आधी 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा जास्त काळापासून तो जिवंत आहे अशी कुठलीही माहिती मिळालेली नाही किंवा अशी कुठली माहिती असण्याचं सक्षम कारणच नाहीये, तर अशा परिस्थितीत 7 वर्षापासून तो कुठे आहे कुठे नाही याबद्दल काहीही माहिती नाही आणि तो जिवंत असण्याची शक्यता सुद्धा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्या आधारे अनहर्ड असेल, म्हणजे त्याच्याविषयी कुठलीच माहिती वा बातमी मिळाली नसेल, तर 7 वर्षाचा तो जो काही पिरियड आहे त्याच्या आधारावरती देखील तुम्ही डिवोर्स मागू शकता. तर असे हे जे ग्राउंड आहेत, तर त्या आधारे तुम्ही जर डिवोर्ससाठी अप्लाय केलं तर तुम्हाला डिवोर्स कोर्ट त्याच्यामध्ये पुरावे वगैरे बघून ग्राह्य धरून तुम्हाला डिवोर्सची जो काही हुकूम आहे तो करू शकतो आणि तुम्ही त्या समस्येमधून बाहेर येऊ शकता. आता माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.